रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. अपरांत भूमी अर्थात गोव्याच्या सुंदर निसर्गसंपन्न भूमीत जन्माला आलेली मेघा गुरुदास जोतकर ही कोकण कन्या. आदर्श विद्यामंदिर भांडूप येथे 10वीपर्यंत शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षिका होण्याच्या उद्देशाने वनिता विनयालय चर्नी रोड येथे D.Ed प्रथम श्रेणीत त्यांनी पूर्ण केलं. इंदिरा गांधी विद्यालय येथे नोकरीची सुरुवात करताना 250 रुपये दरमहा पगार तुटपुंज असला तरी शिक्षिका होण्याचा आनंद त्यांच्यासाठी खूप अधिक होता. 20व्या वर्षीच मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यावर सन 1989 मध्ये श्री नितीन नाईक यांच्यासोबत त्या विवाहित झाल्या आणि 1990 मध्ये हिमाली या कन्येची माता झाल्यावर सुरू असलेले MA शिक्षण थांबले. प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे. तत्कालीन परिस्थितीत रेल्वे गाड्यांच्या कमतरता, गैरसोयी इत्यादी अडचणीतून शिष्यवृत्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा इत्यादींसह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले. डोंगरपाडा येथील शाळेमध्ये तब्बल 10 वर्ष झोकून देऊन काम केल्याने तेथे विद्यार्थीप्रिय व समाजप्रिय कार्यक्षम शिक्षिका म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला. पदवीधर शिक्षिका म्हणून पदोन्नतीने घोडसई येथे बदली झाल्यानंतर सन 2014 ते 2019 या कालावधीमध्ये पदवीधर शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणे ज्ञानसेवा करून त्यांनी आपल्या जबाबदारीचा ठसा उमटवला. सन 2019 मध्ये पुन्हा कसारा केंद्रात जिल्हा परिषद शाळा मोखवणे येथे मुख्याध्यापिका म्हणून पदार्पण करण्याची त्यांना संधी मिळाली आणि जेथून नोकरीची सुरुवात केली त्याच केंद्रात सेवानिवृत्त होण्याचा सुंदर योग आणि भाग्य त्यांना लाभले. माझे नाव नेहा दशरथ. मी जिल्हा परिषद शाळा मोखवणे येथे शिकत आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ नाईक मॅडम यांनी आम्हाला फार सुंदर शिक्षण दिले. त्या मनाने खूप प्रेमळ आहेत. असे शिक्षक आम्हाला सदैव लाभोत. माझे नाव नयन आर्केशभूर. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा मोखवणे. आज जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय नाईक मॅडम रिटायर होत आहेत. त्या रिटायर होतात तर आम्हाला आनंदही होतो आणि दुःखसुद्धा होतो. त्या शाळेत आल्यापासून त्यांनी खूप सारे कार्यक्रम सुरू केले आणि शाळेला खूप साहित्य मिळवून दिले आणि त्या इंग्लिश खूप छान शिकवतात. माझे नाव अनुष्का दीपेश गोरे. मी जिल्हा परिषद शाळा मोखवणे येथे शिकत आहे. गेले कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश होऊन ज्ञानाचे कार्य करणाऱ्या आपल्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ नाईक मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी गेली कित्येक वर्ष मुलांना चांगले शिक्षण दिले व मुलांना शिस्तही लावली. त्या मनाने खूप प्रेमळ आहेत. असे शिक्षक आम्हाला सदैव लाभले. नमस्कार, मी हर्षला बेरे. आपल्या लाडक्या नाईक मॅडम यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलत आहे. मला शाळेवर येऊन 2 महिने होत आले. मला नाईक मॅडमांनी खूप समजून घेतले आणि सपोर्ट केला. जशा मॅडम दिसायला गोड आहेत तशाच कडक शिस्त आणि आतून मऊ असलेल्या आपल्या लाडक्या नाईक मॅडम आज रिटायर होत आहेत. आमच्या लाडक्या नाईक मॅडम यांना पुढील नव्या आपल्या शाळेतील मुख्याध्यापिका आदरणीय सौ नाईक मॅडम या त्यांच्या वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे.
गेली जवळपास 2 वर्ष मी त्यांच्यासोबत आहे आणि या 2 वर्षाच्या काळात मला त्यांना अगदी जवळून अनुभवण्याचा योग आला. सदैव हसतमुख आणि अतिशय कार्यतत्पर अशा या मॅडम आहे. त्यांचा उत्साह खरंच अगदी वाखाणण्याजोगा आहे की अगदी असं वाटत नाही त्यांच्याकडे बघून की त्या वयाच्या या टप्प्यावर आहे. त्यांना नेहमीच मी माझे विद्यार्थी, माझी शाळा असं समजून कामात झोकून दिलेलं पाहिलं. त्या अतिशय लव्हिंग आणि केअरिंग आहेत. त्यांना त्यांचं पुढील आयुष्य अगदी सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण. नमस्कार, मी सचिन डमणे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा मोखावणे. सौ नीना नाईक मॅडम या सेवानिवृत्त होत असताना त्यांच्याविषयी म्हणायचे झाले तर मॅडम खूप हसऱ्या स्वभावाच्या, सतत कार्यात मग्न होणाऱ्या आणि स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे हे व्यक्तिमत्व. यांनी अनेक विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवून त्यांच्यामध्ये आदर्श जीवन जगण्याचे एक सुंदर अशी कलाकृती निर्माण केलेली आहे. मॅडम यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मोखावणे शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय नाईक मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा मोखावणे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शाळेच्या भौतिक सुधारणांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्यासाठी खूप मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. नाईक मॅडम म्हणजे शिक्षकी जीवनाचा एक सुंदर प्रेरणादायी प्रवास. मॅडम जिथे जिथे गेल्या तिथे केवळ शिकवले नाही तर त्या शाळेला स्वतःच्या कर्तृत्वानं घडवलं. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, सहकाऱ्यांमध्ये एकतेचा भाव ठेवणे आणि शाळा ही संस्काराची जागा बनवणे हे त्यांचं खऱ्या अर्थाने कार्य होतं. मी स्वतः त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि सांगतो, त्यांच्या कामाचं नियोजन, शिस्त आणि मनापासूनची विद्यार्थ्यांप्रतीची आपुलकी हे पाहून आम्ही सर्वजण प्रेरित झालो. शिक्षकी पेशाला त्यांनी खऱ्या अर्थाने समर्पित जीवन दिलं. आज त्या सेवानिवृत्त होत आहेत, पण त्यांच्या आठवणी, संस्कार आणि योगदान आमच्या मनात सदैव जिवंत राहते. सौभाग्यवती नीना नितीन नाईक मॅडम या दिनांक 31/7/2025 रोजी पदवीधर शिक्षिका तथा मुख्याध्यापिका म्हणून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि आदर्श शिक्षिकेचे प्रतीक आहे. सौभाग्यवती नीना नितीन नाईक मॅडम यांच्या नियत वयोमानाप्रमाणे होत असलेल्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना त्यांच्या पुढील जीवन कार्यास केंद्रप्रमुख आदरणीय अशोक मोरे सर तसेच कसारा केंद्रातील स्नेह हार्दिक शुभेच्छा. तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी